आमदार आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक आज झाली। आगामी सर्व निवडणुकात महायुती विरोधात निवडणुकांना एकदिलानं सामोरं जाण्यावर या बैठकीत एकमत झालं। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे राज्यव्यापी दौरा करतात। मंगळवारपासून ते 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मंगळवारी त्यांची गारगोटी आणि कोल्हापूर शहरात जाहीर सभा झाली, तर आज हुपरीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला रवाना होण्यापूर्वी आमदार ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक एका हॉटेलमध्ये घेतली। त्यावेळी काँग्रेसच्या वतीनं आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, शेका पक्षाच्या वतीनं भाई बाबूराव कदम, डाव्या आघाडीच्या वतीनं प्राध्यापक उदय नारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती आमदार आदित्य ठाकरे यांना दिली। त्यानंतर बोलताना ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडीनं एकत्रितरित्या निवडणुकांना सामोरं जाण्याचं आवाहन केलंय। आमदार ठाकरे यांच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि उमेदवारी संबंधीचा निर्णय आघाडीतील वरिष्ठ नेतेच घेतील असं आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं। बैठकीला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते।